वराळ हत्याकांड प्रकरणामध्ये प्रशांत वराळला जामीन, विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, कठोर अटींसह जामीन मंजूर। अहिल्यानगर येथील विशेष न्यायालयानं संदीप वराळ हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपी क्रमांक 2 प्रशांत ज्ञानदेव वराळ याचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे। विशेष प्रकरण क्रमांक 569/2020 अंतर्गत हा आदेश 24 मार्च 2026 रोजी माननीय विशेष न्यायाधीश AM पाटील यांनी दिला आहे। न्यायालयानं समतोल तत्वाचा आधार घेत याच प्रकरणातील इतर सहआरोपींना मिळालेल्या जामिनाचा विचार करून वराळ यांनाही जामीन देण्याचा निर्णय घेतला। हत्याकांडाचा थरारक घटनाक्रम याप्रमाणे आहे। दिनांक 21 जानेवारी 2017 रोजी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यानुसार निघोज ग्रामपंचायत चौकामध्ये मयत संदीप वराळ आणि फिर्यादी रंगनाथ वराळ यांची भेट झाली होती। काही वेळानंतर गोडाऊनकडे जात असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपींनी तलवार, कोयता आणि दगडांनी हल्ला करत पीडितावर गोळीबार केला। परिसरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हवेतही गोळीबार करण्यात आल्याचं आरोप आहेत। पूर्वीच्या वैमनस्यातनं कट रचून ही हत्या करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ॲडव्होकेट परिमल फळे यांनी प्रशांत वराळतर्फे केलेला युक्तिवाद। आरोपीचे वकील ॲडव्होकेट परिमल फळे न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना सांगितलं की प्रशांत वराळ यांचा या गुन्ह्यामध्ये कोणताही सहभाग नाही, ते घटनास्थळी उपस्थित नव्हते। तसंच प्रशांत वराळ यांच्याविरुद्ध कुठलेही ठोस पुरावे नसताना त्याला या गुन्ह्यात गोवलेलं आहे। प्रशांत वराळ विरुद्ध केलेली मोक्काअंतर्गत कारवाईसुद्धा कायद्याला अनुसरून नाही। तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल झालेत। तसंच कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेता जामीन देण्याची मागणी करण्यात आली होती। सरकारी पक्षाचा यास तीव्र विरोध होता। सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध करताना नमूद केलं की हा अत्यंत गंभीर आणि नियोजित खून आहे। आरोपी विरोधात प्राथमिक पुरावे उपलब्ध आहेत। आरोपी बाहेर असल्यास साक्षीदारावर दबाव टाकण्याची शक्यता, तसंच एका आरोपीचा अजूनही शोध सुरू असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। बचाव पक्षानं औरंगाबाद खंडपीठाच्या 22 डिसेंबर 2022 या निर्णयाचा दाखला देत समान परिस्थितीतील सहआरोपींना जामीन मिळाल्याचं निदर्शनास आणलं। न्यायालयानं हा मुद्दा ग्राह्य धरत सद्य आरोपीची भूमिका देखील तत्सम असल्याचं नमूद केलं। न्यायालयाचं निरीक्षण झालं की न्यायालयानं नमूद केलं की आरोपीनं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात उपाययोजना सुरू ठेवली होती, त्यामुळं त्याच्या फरार असल्याचा मुद्दा ग्राह्य धरता येणार नाही। सहआरोपीप्रमाणेच भूमिका असल्याचं समतोल तत्व त्यास लागू होतं। न्यायालयानं 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करत विविध अटी घातल्या आहेत। साक्षीदारांचे कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, कोणत्याही व्यक्तीमार्फत साक्षीदारावर प्रभाव टाकू नये, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत पारनेर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी। आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट परिमल फळे यांनी काम पाहिलं। त्यांना ॲडव्होकेट साक्षी जाधव, ॲडव्होकेट शुभम राजूरकर, ॲडव्होकेट प्रतीक ढमढेरे आणि ॲडव्होकेट आकाश पवार यांनी सहाय्य केलं। वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, पारनेर।